सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. मग बिग बॉसमध्ये आता नवीन 3 वाईल्ड कार्ड आलेत. तसंच आपण खूप दिवसापासून बिग बॉसवर बोललो नाही, कारण मी पाहत होते बिग बॉस. आणि नवीन 3 वाईल्ड कार्ड आल्यावर असं वाटलं काहीतरी गेममध्ये नवीनपणा येईल. पण तेच पुन्हा चोरी करा, ती चावी लपवा, मग त्या चावीसाठी भांडा. नवीन असं काही झालं नाही. नवीन 3 वाईल्ड कार्डचं मला तेवढं काही खास परफॉर्मन्स दिसला पण नाही त्यांच्या आलेल्या आठवड्यामध्ये. आणि गेल्या वेळेसच्या भाऊच्या धक्क्यावर तर ते नक्की काय करतायत आणि त्यांना आम्ही काय समजलं होतं हे सगळं रितेश भाऊनी सांगूनच दिलं. आणि सगळ्यात मोठा धक्का म्हणजे रुचिता गेली बिग बॉसवरनं. ॲक्च्युली खूप आधीच मला असं वाटलं होतं की तिच्या वागण्यावरनं, तिच्या बोलण्यावरनं, ती जे करते त्याच्यावरनं ती लवकरच निघेल बिग बॉसमधनं. पण राहिली टिकून बाई त्या दिवसापर्यंत तरी ती राहिली. आणि पण ज्या आठवड्यात ती गेली त्या आठवड्यात जो तिचा परफॉर्मन्स होता तो पूर्णपणे विशालवर निर्भर होता. ती एवढी डेस्परेट होती विशालशी बोलण्यासाठी आणि विशालला तिच्याशी नव्हतं बोलायचं. विशालला आलेल्या 2 नवीन वाईल्ड कार्ड एंट्रीबरोबर आपलं नवीन केमिस्ट्री दाखवायची होती, पटवायचं होतं लिटरली. तो सांगतच होता की मला माझा 4 न्यूज करू दे ना, मला त्यांच्याशी बोलू दे, तू अशी काय करतेस, त्यांच्याशी बोलायला वगैरे देत नाहीस. आणि मग नंतर चावीचा तो जो घोळ तो पूर्ण प्री प्लॅन्ड होता की तिने ती चावी त्याच्याकडनं घेतली, हे सगळं दिसत होतं. आणि तिचे जे गेम टॅक्टिक्स होते ते सगळे आता बोर व्हायला लागलेले. आणि तेच परत रिपीट की कसा टास्क खराब करायचा, कसा टास्क रद्द करायचा. आणि मग सगळ्यांना किंचाळून शिव्या देत बोलायचं. पण मला ना प्राजक्ताचा आता गेम कळत नाही आहे. म्हणजे जी प्राजक्ता पहिल्या 3-4 आठवड्यात आम्हाला दिसली, नंतर तिचा ब्रेकडाऊन झाला कारण तिच्या जवळची लोक एक करत निघून गेले. मग आता ती विशालबरोबर क्लोज व्हायला लागली. म्हणजे ज्या विशालबद्दल तिला पहिल्या 2 आठवड्याची तिची जी मतं होती ती एकदम बदलली आहेत. आणि आता तिला विशालचा गेम आवडायला लागला आहे, विशालबरोबर तिला गेम खेळायला आवडायला लागलं आहे. तिला आता दीपाली म्हणा किंवा राकेश बापट म्हणा हे आवडत नाही आहेत. गेमसाठी ती आता विशालबरोबर जॉईन झालेली आहे. आणि अगदी हिंदीमध्ये वार्ता वगैरे करायला लागली त्याच्याबरोबर, त्याच्यासाठी बोलायला लागले, जे मला खरं तर अजिबात आवडत नाही आहे. माणसांनी पहिल्या दिवसापासून जसं आहे तसंच जर राहिलं ना फुल बिग बॉसमध्ये, मग तर त्याची रियालिटी दिसते, त्याची रिअल काय म्हणते पर्सनॅलिटी दिसते. पण गेमसाठी तुम्ही चेंज होता आणि गेमसाठी मग तुम्ही ठीक आहे ना, तुम्ही जसे आहात तसे राहून जर गेम खेळलात ना तर त्याची मजा आहे. मग असं वाटतं की पहिलं जे होतं ते खोटं होतं की आत्ता जे आहे ते खोटं आहे. काही कुठल्या दोघांपैकी एक गोष्ट तरी कुठेतरी खोटी असणारच ना, कारण की तुम्ही आधीच्या आठवड्यात वेगळे होता, आत्ताच्या आठवड्यात वेगळे आहात. आणि आता तुमचे प्लॅन्स बदललेले आहेत, तुमच्या बोलण्याच्या पद्धती बदललेल्या आहेत. ज्या चोरीला, ज्या गोष्टीला, जी गोष्ट माझी नाही ती मी हातसुद्धा लावत नाही असं वगैरे बोलणारी प्राजक्ता त्या दिवशी चावीसाठी कसं करत होती. म्हणजे चावी तिने दुसऱ्यांचीच ना चावी, तिला भरोश्याने तिला दिलेली चावी तिने स्वतःची करून घेतली, मग तिने ती विशालला दिली. मग तो विशाल त्याला देत नव्हता. बाप रे काय घोळ. त्याच्यामध्ये प्राजक्ताचं खरं रूप दिसलं का, किंवा प्राजक्ता आधी जे करत होती ते खोटं होतं की आता जे करते ते खोटं आहे, की गेमसाठी करते का, असे खूप प्रश्न डोक्यात आता यायला लागलेले आहेत. आणि ते लेटरच्या वेळेला पण सुद्धा ती आधी हेच म्हणत होती की नाही दादा तू तुझं पत्र वाच, किंवा मी होईन नॉमिनेट, चालेल मला वगैरे, असं फक्त मला माझ्या आईचं पत्र वाचायचं आहे, नॉमिनेशनचं माझं असं चाललेलं. मग ठीक आहे, ओके झालं. पण जेव्हा पत्र वाचायला द्यायचं होतं मग ती हात ठेवून राहिली, ती दाबली नाही. मग ते सगळं इमोशनल सगळं चाललेलं. मग सागर दे दादाने तर फक्त त्यासाठीच दाबलं की चल बाबा तुला पटकन होऊ दे. त्याने काही यासाठी नाही दाबलं की आपलं पत्र मला मिळेल आणि तू नॉमिनेशनला जाशील, असं त्याचं काहीच नव्हतं. पण जसं ते झालं ती मग अरे असं कसं, ती असं सुद्धा म्हणू शकली असते ना की चला ठीक आहे दादा तुला तुझं पत्र वाचायला मिळालं ह्याचा मला आनंद आहे. त्या गोष्टीचा ती आनंद न घेता ती फक्त स्वतःला पत्र वाचायला नाही मिळालं, आणि त्यापेक्षा जास्त मला हे दिसत होतं की ती नॉमिनेट झाली या गोष्टीचं तिला जास्त दुःख होत होतं. हे दिसून येतं. तर ती भलेही कितीही बोलली की नाही मला पत्र वाचायला नाही मिळालं म्हणून मला वाईट वाटते, तसं नव्हतं ते. तिला ते नॉमिनेशनमध्ये गेल्याचं दुःख होतं. जे बघा जे की अजून एक मुलगी आता आली आहे ना, नवीन मुलगी, तिने दाबलं कारण तिला नॉमिनेट नाही व्हायचं होतं म्हणूनच तिने ते दाबलं बजर. ती ह्याच्यासाठी की मला पत्र वाचायला मिळालं पाहिजे असं नाही, तिने फुल ड्रामा केला, फुल रडली वगैरे, ते सगळं दिसत होतं. 7 दिवसात कोणाला एवढी आठवण येत नाही वगैरे सगळं म्हणाले. आणि
मला अनुश्रीचं पण असं खूप वाईट वाटलं, म्हणजे तिला नाही मिळालं पत्र वाचायला, पण ती जे रडली वगैरे ते खरंच जेन्युइन होते की बाबा तिला आईची आठवण येत होती, तिला 50 दिवस झाले तिकडे राहून, मग तिला पत्र वाचायला मिळायला पाहिजे होतं. पण या टायमाला सगळे आपलाच विचार करतील ना, सगळे या गोष्टीचा थोडी विचार करतील की आता कोणाची इमोशन्स आहेत, कोणाला काय. 50 दिवसांनी तुम्ही परत बाहेर जाणारच आहात, तुम्ही आपल्या आईवडिलांना भेटणारच आहात. या क्षणाला या टायमाला गेम इम्पॉर्टंट आहे आणि त्या गेम प्रकारे ती सस्साजीला म्हणतात ती खेळली. पण नंतर हे सगळं जे झालं पत्राच्या नंतर अनुश्री अचानक बदलली आणि ती पुन्हा विशालकडे गेली. म्हणजे ज्या अनुश्रीला मी पहिल्या आठवड्यात पाहिलेली की गेमसाठी ती कसं बोलत होती लोकांशी, त्याच प्राजक्ताशी ती कशी बोलली आहे, तीच प्राजक्ता आता तिला आवडायला लागली, त्या प्राजक्ताला आता अनुश्री आवडायला लागली आहे. म्हणजे हे लोक कसे आहेत ना, ज्या गोष्टी आवडत नव्हत्या त्या गेमसाठी त्या आवडायला लागल्यात. म्हणजे ज्यांच्यासाठी दीपाली भांडलेली प्राजक्तासाठी अनुश्रीशी भांडलेली, आता तीच प्राजक्ता अनुश्रीबरोबर क्लोज आहे आणि दीपाली त्यांना आवडत नाही. म्हणजे बघा, म्हणजे ॲटलिस्ट दीपाली, तन्वी, राकेश बापट, प्रभू हे लोक पहिल्या दिवसापासून जसे होते आजही त्याच मटावर ठाम आहेत. म्हणजे त्यांना जी लोक आवडत नाहीत ती आवडत नाहीत, मग ती गेमसाठी असो किंवा आपल्या फायद्यासाठी ती लोक त्यांच्याशी क्लोज होत नाहीत. गेम संपला, टास्क संपला, ते सरकतात. पण हे लोक तसं नाहीत, हे लोक गेमसाठी. आणि तुम्ही बघा, ह्या लोकांमधलीच लोक निघत आहेत. म्हणजे टोळी फुटली, लिटरली तुकडे तुकडे झाले त्या टोळीचे आणि सगळे लोक निघून गेली त्या टोळीतनं. आणि हे जे बाल्कनी मेंबर्स होते तेही एक एक करून निघून गेले. पण हा जो क्वाटा टीम आहे ना, तो एकत्र आहे, त्यांच्याहीत मतभेद आहेत, नाही असं नाही. पण ते लोकांकडनं आपला फायदा होण्यासाठी लोकांच्या टीममध्ये घुसत नाहीत. त्यामुळे ते एक राहिलेले आहेत. म्हणजे बाहेर पडलेले आहेत, जसं काही बाहेर पडून ते फक्त लोकांना ब्लेम करतात की नाही असं दाखवलं गेलं, तसं दाखवलं गेलं, हे दाखवलं गेलं. अरे जे आहे तेच दाखवलं जाणार आहे ना, जे तुम्ही दाखवणार तेच आम्हाला दिसणार आहे ना. त्याच्यात काय असं लिपसिंग चेंज करून डायलॉग्स चेंज होतात का? नाही. तुम्ही जे बोलता, तुम्ही जे करता तेच दिसतं. तुम्हाला बाहेर आल्यावर असं वाटतं की नाही हे चुकीचं दाखवलं गेलं आहे. नाही, जे तिथे होतं ना तेच दाखवलं जातं आणि तेच आम्ही बघतो आणि त्याच्यावरच तुम्हाला जज केलं जातं. मग हा शोच असा आहे, ह्या शोचा फॉर्मॅटच आहे, तुम्हाला माहितीच आहे. बरं, मग आता अनुश्रीचं हे म्हणणं आहे की ती जे टोळीतनं बाहेर आली तो त्यांचा गेम होता, लाईक गेम. आता विशाललाही टोळीचा मेंबर कोणीच नसल्यामुळे तोही एकटाच पडलेला आहे कुठे ना कुठे. पण एकट्याने गेम खेळून चालत नाही, त्यामुळे त्याला लोकल लागणार. मग तो आता पुन्हा अनुश्रीला, त्याला अनुश्रीला बघायचंही नव्हतं की चला, त्याने जेव्हा दिली ना ती कॅप्टन्सी तेव्हा तो तसंच म्हणालेला की अभी दे दिया खतम, अभी आज के बाद कुछ नहीं, हमारा तेरा खतम हो गया वगैरे वगैरे. त्याने डायलॉग मारलेले खूप मोठे. पण आता तोच पुन्हा अनुश्रीबरोबर आता आपला टीम. आता काल अनुश्री जेव्हा ते डेंजर चावी द्यायची गोष्ट आली तेव्हासुद्धा अनुश्री हेच म्हणत होती की तुमच्यातला एक माणूस झाला, मग आमच्यातल्या एका माणसाला तुम्ही सेफ करा. म्हणजे आता हा विशाल एका क्षणात तिचा झाला, एका क्षणात. म्हणजे एक दिवस आधी ज्या दिवशी रुचिता गेली त्या दिवसापर्यंत विशाल हा तिचा आता दुश्मनच होता. तो रुचिता गेल्या दोष झाला परत. कसले आहेत यार तुम्ही. एकतर तुम्ही हे ठाम म्हणा की मी एकटी खेळते, 10 वेळा किंचाळून बोलले की मी एकटी खेळते, आणि ॲक्च्युली तिने एकटा गेम खेळला 1 आठवडा. झालं फुस. एका आठवड्यात पुन्हा तुला लोकांची गरज पडलीच ना. मग तन्वी, दीपाली असो किंवा राकेश हे लोक एकत्र खेळतात, मग त्यांच्यात मतभेद होतात तेव्हा एकमेकांशी बोलतात. मग तुम्हाला का असं वाटतं की नाही ही नाटकं करते, ही तन्वी अशीच आहे आणि तन्वी तशीच आहे. सगळी लोक मी कोणाचीच बाजू घेत नाही आहे इकडे, पण ॲटलिस्ट ते फर्म आहेत. पहिल्या दिवसापासून त्यांची जी पर्सनॅलिटी दाखवली गेलेली आहे, ते जे शो करत आहेत ते तसेच आहेत, ते काही बदललेले नाही आहेत. पण अनुश्री बदलली होती, अनुश्री चांगला बदल झाला होता आणि आम्हाला असं वाटलं की चला बदलली, चांगली गोष्ट झाली. पण पुन्हा तसंच. म्हणजे तुम्ही इथे फक्त पर्सनॅलिटीची तुमची चेंज करून दाखवताय, म्हणजे आपल्या गेमसाठी तुम्ही लोकांना उल्लू बनवताय. पण लोक उल्लू बनत नाहीत, कळलं ना. लोक पटापटा काढून टाकतात जे आवडत नाहीत त्यांना. ह्याच्यावरनं आता विचार करा. म्हणजे आता यापुढे कोण कसं खेळतं हे आता आपलं बघूया. पुन्हा 1 आठवडा आपण पूर्ण गेम बघूया आणि पुन्हा एकदा चर्चा करूया. आपली काय मतं आहेत मला नक्की कळवा आपल्या कमेंट बॉक्समध्ये. मी वाट बघत आहे. पुन्हा भेटू कुठल्या छानशा एखाद्या सब्जेक्टबरोबर. तेव्हापर्यंत बाय बाय, टेक केअर.